आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हर्षल पाटील एक प्रामाणिक अभियंता। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील, त्यांच्या पत्नी आणि 5 वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ असं कुटुंब गुण्यागोविंदाने राहत असताना हर्षल व त्यांच्या पत्नीने अनेक स्वप्ने विणली। हर्षल एक तरुण अभियंता, गावातल्या लोकांचा विश्वास संपादन करणारा कंत्राटदार, जलजीवन मिशन अंतर्गत 5-6 गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामं अतिशय प्रामाणिकपणे हाताळली। कामाची गुणवत्ता, शब्दाला जागणं आणि गावकऱ्यांचा विश्वास ही हर्षलची ओळख होती। कामं उत्तम झाली, पण सरकारी बिलं वेळेवर मिळाली नाहीत आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला। काम थांबू नये, लोकांचा विश्वास तुटू नये या इच्छेपोटी हर्षलने स्वतःची 20 गुंठे जमीन विकली। मुलीच्या भविष्याचं दुसरं नाव, त्यातलं सगळं गुंतवलं, पण शासनाकडून मिळणारी मदतीची आशा अपुरीच राहिली। बिलाची वाट पाहत बाहेरून 65 लाखांचं कर्ज घेऊन प्रामाणिक कामगिरीबद्दल शासनाकडून हर्षलला विश्वासघात वाटला। कुटुंबावर काळीकुट्ट सावली आली। अखेर जगण्याच्या ताणात आणि निराशेत आत्महत्येसारखा दुर्दैवी टोकाचा मार्ग हर्षलने निवडला। ही बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली तसं गावातून आणि साऱ्या महाराष्ट्रातून हर्षलच्या कुटुंबावर शोक व्यक्त केला गेला। नेते, मान्यवर, अधिकारी सर्वजण घरी आले, आवाज जुळवला, सांत्वन केलं, पण 5 वर्षाच्या चिमुकलीसाठी माझे पप्पा कुठे आहेत हा प्रश्न कायमचा अनुत्तरित राहिला। हर्षलची मुलगी अजूनही दरवाजा उघडून पाहते, कदाचित पप्पा परत येतील। तिचा निरागस विश्वास आणि खोट्या आशेने साऱ्यांच्या मनात कालवा निर्माण केला। कुटुंबासाठी संसार थांबला आणि समाजासाठी प्रश्नांचा डोंगर पुढे आला। प्रामाणिकपणाची ही किंमत, कामावर प्रेम केल्याबद्दल मिळणारी शिक्षाच म्हणावं लागेल। हर्षल गेला, त्याचं कुटुंब वेठीस लागलं, परंतु हे केवळ एका व्यक्तीवरचं दुःख नाहीये। हर्षलच्या कथेने हजारो कंत्राटदार, निरागस मुलं आणि त्यांचे स्वप्न यांच्यातील वेदना, अपेक्षा आणि राज्यकर्त्यांना विचारायला लावणारे प्रश्न समोर आणले। हे एक दुःखद अंत, पण बदलाची सुरुवात व्हावी हीच एक आशा।